चांद्यापासून गोंद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्यात सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 31 मार्च पर्यंत कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता झाली आहे निर्माण। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 31 मार्च पर्यंत आता कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता झाली आहे इथं निर्माण। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागले की इथून 31 मार्च पर्यंत आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता झाली आहे निर्माण। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता कांद्याच्या बाजारभावात इथून 31 मार्च पर्यंत तेजी येण्याची शक्यताही निर्माण झाली। पण इथून 31 मार्च पर्यंत कांद्याच्या भावात तेजी येण्याची शक्यता का निर्माण झाली याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणते आणि जर इथून 31 मार्च पर्यंत कांद्याच्या दरात तेजी येणार असेल तर ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला कुठून घेऊन जाऊ शकते। चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात एक एक करून इथं उत्तरे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला आहे 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल। पण आता सर्वांच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाले की असं काय घडले की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा इथून 31 मार्च पर्यंत 100% वाढणार आहे। चला मित्रांनो, काय घडले प्रथम सांगतो आणि मग त्याचा परिणाम 31 मार्च पर्यंत कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी आपणास सांगतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर आपले जे माननीय प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी आणि जे इराणचे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती म्हणतो आपण ते आहेत त्या ठिकाणी पेजेशकियान, तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद झाला आणि जो एक जलमार्ग आहे हॉर्मुझचा जो की सध्या बंद आहे, ब्लॉक आहे, ज्याची नाकेबंदी केलेली आहे, तर इथून भारताचे जे सागरी जहाज आहेत हे येण्यासाठी आता इराणने सहमती दर्शवली आहे। याचा अर्थ लक्षात घ्या की भारतातून खाडी देशांना आणि खाडी देशातून भारतांना होणारी जी आयात निर्यात आहे आता ती पूर्ववत होईल। मी असं म्हणणार नाही की याच्यामुळे सगळं काय ऑल इज वेल होईल, परंतु एवढं मात्र खरं आहे की नसल्यापेक्षा बरं, दगडापेक्षा वीट मऊ आणि याच्यामुळेच आपल्याकडून खाडी देशांना कांदा निर्यात होण्याची शक्यताही निर्माण झाली। आता आपल्याकडून खाडी देशांना कांदा निर्यात होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं इथून 31 मार्च पर्यंत कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप तर 100% निर्माण होणार आणि हीच आहे मित्रांनो ती सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की हा गॅप कांद्याच्या भावात 200 ते 300 रुपयापर्यंत तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसत आहे। ज्याच्यामुळे 31 मार्च पर्यंत कांद्याच्या बाजारभावात 200-300ची तेजी येऊन दर पातळी 1100 ते 1500च्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता। भविष्यात जो कांद्याचा दर आहे तो कशा पद्धतीने राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।